ठाणेकर आणि टेंबी देवी खरं तर एक वेगळं समीकरण आहे आणि याच खरं तर यात्रेमध्ये आहे ते खासदार नरेश म्हस्के जी आहेत आपल्यासोबत. सर, ठाणे आणि टेंबी देवी एक वेगळं समीकरण आहे. देवीचं मिरवणूक आहे, वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांचं एक वेशभूषा या ठिकाणी पाहायला मिळते. काय असतं, कशा पद्धतीने ही यात्रा असते? गेली 48 वर्ष ही मिरवणूक निघत आहे. दरवर्षी उत्साह वाढत आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली परंपरा एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ठाणेकरांनी अशीच पुढे सुरू ठेवलेली आहे आणि देवीचा प्रचंड असा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळालेला आहे. आणि लहानपणापासून आम्ही ज्या दिवशीपासून आम्हाला कळतंय तेव्हापासून या मिरवणुकीमध्ये सहभागी आहे. सर्वसाधारण कार्यकर्ता तो खासदार एक वेगळा अनुभव या मिरवणुकीचा आहे. प्रामुख्याने जर बघितलं तर आता या ठाणेलाच कुठेतरी चॅलेंज तुमच्याच जे फुटलेले शिवसेनेतले आहे ते करतायत. ठाण्याला कोणी चॅलेंज करू शकत नाहीये. हे बेडकामध्ये हवा भरून ज्याप्रमाणे बेडूक फुगला जातो तशा पद्धतीची ह्यांची परिस्थिती आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आम्हाला आव्हान देणारे सगळे घरी बसलेले आहेत. लोकसभा, विधानसभा यामध्ये आम्ही त्यांची योग्यता आणि लायकी दाखवून दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला आव्हान कोणी देऊ शकत नाही. देवीचा आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. आम्हाला ह्या मिरवणुकीत दिघे साहेबांचा साक्षात्कार होतोय. दिघे साहेब कुठेतरी असतील आणि आपली मिरवणूक पाहत असतील हा भास या ठिकाणी होतोय. त्यामुळे दिघे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे, त्यामुळे आम्हाला कोणी चॅलेंज देऊ शकत नाही. मात्र दिघे साहेबांच्या फोटोंवरून देखील एकीकडे वेगळं चॅलेंज पाहायला मिळेल. बाळासाहेबांच्या शेजारी दिघे साहेबांचा फोटो लावणारा यांचा आक्षेप आहे. किती घाणेरडं राजकारण आहे की तुमचा राग आमच्यावर ठेवा पण दिघे साहेबांवरती राग ठेवता. अतिशय जो माणूस संजय राऊत की दिघे साहेब हयात असल्यापासून त्यांचा दुस्वास करायचा, त्यांच्याबद्दल मत्सर असायचा, त्यांना पाण्यात बघायचा, त्याचा तो राग आता बाहेर येतो. दुसरीकडे खरं तर आजच ते पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत म्हणतायत की ठाण्याचं कुठेतरी बीड होईल. मुख्यमंत्र्यांनी विशेष करून याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कसं बघताय? कारण की कुठेतरी गुंड प्रवृत्ती जी बीडमध्ये आहे तसा हा प्रकार ठाण्यामध्ये होऊ शकतो. हे बघा, संजय राऊत यांनी भांडूपची काळजी घ्यावी. संजय राऊत आणि त्यांचा भाऊ सुनील राऊत मुंबईमध्ये मांडवली भाई म्हणून त्यांचं नाव आहे. दोन गुंडांमध्ये गुंड आणि पोलीस, दारूवाले, क्लबवाले यांच्यामध्ये पोलिसांमध्ये समेट घडवणारे म्हणून दोन बंधू फेमस आहेत. संजय राऊतांनी सुरुवातीपासून हेच धंदे केले, त्यामुळे त्यांनी आम्हाला बीडचं उदाहरण देऊ नये. त्यांचं नाव मांडवली भाई म्हणून या क्राईम दुनियेमध्ये फेमस आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्याची काळजी करावी. त्यामुळे ठाण्याला कोणी चॅलेंज करू नये अशा पद्धतीचा थेट इशारा देखील आहे तो नरेश म्हस्के यांच्याकडून आलेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ नितीन खरासह गणेश कवडे, साम टीव्ही ठाणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.